पुण्यातील एका इंजिनिअरिंग कॉलेजची गोष्ट आहे. त्या कॉलेजचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचचा जो कट ऑफ आहे 97 किंवा 98+ पर्सेंटाईलचा आहे. मग आता इतकी पर्सेंटेज स्कोर करून विद्यार्थी किंवा तिथला जो क्राऊड आहे तो नक्कीच चांगलाच असणार आहे. मग 4 वर्ष ज्यावेळी विद्यार्थी शिकतात त्यावेळी ॲब्सोल्युटली एक तरी नक्कीच असतं की भले इथे हायर स्टडीज वगैरे आहेच, परंतु हातामध्ये 4 वर्षानंतर एक चांगला जॉब किंवा एक प्लेसमेंटची ऑफर मिळावी. ठीक आहे, कॉलेजने सुद्धा भरपूर ट्राय केलेलं असतं की कंपनी जास्तीत जास्त मुलांना आणाव्यात, परंतु तरीसुद्धा जर बघाल तर एंड ऑफ द प्लेसमेंट सीझन त्या कॉलेजचे 100+ विद्यार्थी ENTC ब्रँचसाठी अनप्लेस्ड राहतात. म्हणजे विचार करा, जी मुलं की त्यांनी 98% स्कोर करून सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आली, त्यांनी वाटलं की बाबा आपल्याला प्लेसमेंट मिळेल, कॉलेज चांगलं आहे वगैरे, परंतु तरीसुद्धा विद्यार्थी अनप्लेस राहिले. मग याचं कारण काय? इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, प्लेसमेंट होत नाही आहेत का, काय कॉलेजचे इश्यूज आहेत? तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो कम्प्लिटली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँच. म्हणजे आता बघा, सिंपल एक उत्तर सांगतो मी तुम्हाला ENTC का घ्यायचे आहे? एक त्याचं उत्तर हेच आहे की तुम्हाला आवड आहे किंवा त्याच्यामध्ये फ्युचर आहे वगैरे, या गोष्टी नाही आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT किंवा AI या ब्रँचेस मिळणार नाहीत, म्हणून तुम्ही ENTCचा विचार करताय. ठीक आहे, त्यामुळे जर कोणी म्हणत असेल नाही मला आवड आहे, मास्टर्स करायचं आहे, फ्युचर त्याच्या इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त आहे, काही नाही आहे असं. ओके, हे बोलणारे फारच थोडे लोक आहेत ज्यांना कम्प्लिटली म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स ओरिएंटेड जायचं आहे. ठीक आहे, अदरवाईज तुम्हाला CSIT भेटत नाही, म्हणूनच ENTC वगैरे घ्यावं लागतं. ठीक आहे, मग या ENTC ब्रँचचे फायदे तोटे काय आहेत? महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट्स कशा होतात, कोडिंग कसं असतं, त्यानंतर पुढे 4 वर्षानंतर त्या ब्रँचला काय स्कोप राहील, तुमच्याकडे कोणते करिअर ऑप्शन्स अवेलेबल राहतात, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्यात. कारण ही काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट झाली, मी शक्य तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेलच. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये आता ही काउन्सिलिंग रजिस्ट्रेशनला तरी अजून वेळ आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुमची ब्रँच कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवून ठेवा, कारण का अजून वेळ आहे. कारण का मला वाटतं 25 जुलैनंतर कुठेतरी कॅप राऊंड 1ची लिस्ट भरणं स्टार्ट होईल, तेव्हापर्यंत तुमची लिस्ट वगैरे सगळं बनवणं स्टार्ट असलं पाहिजे. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी छोटी एक अनाउन्समेंट. लवकरच आपली कॅप प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होते. आता आमचीसुद्धा कॅप काउन्सिलिंगचे जे सेशन्स वगैरे असतील ते स्टार्ट झालेले आहेत. कॉलेज लिस्टसाठी तुमचा डेटा वगैरे कलेक्ट करणे, ह्या सगळ्या गोष्टी स्टार्ट झाल्या आहेत. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करायचं आहे, मी सगळे फीचर्स थोडक्यात सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, काउन्सिलिंग बॅचसाठी 24/7चा डाऊट सपोर्ट. ठीक आहे, माझा पर्सनल नंबर जो आहे तो तुमच्यासोबत शेअर केला जातो. जे काही तुमचे डाऊट्स असतील कॉल्सवरती, व्हॉट्सॲपवरती डायरेक्टली सगळे मी रिसीव्ह करणार. त्यामुळे पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही काही अडचणी तुम्हाला येणार नाहीत. दुसरं आहे तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे, त्यानंतर तुमच्याशी या गोष्टी सगळ्या डिस्कस करूनच तुमची जी कॉलेजची ऑप्शन फॉर्मची लिस्ट आहे ती सगळे आम्ही बनवतो आणि तीच तुम्हाला भरायची असते. ॲक्च्युअल जी ऑप्शन फॉर्मची लिस्ट असते, सिरियल कोड, कॉलेज कोड, ब्रँचचं कोड, या सगळ्या गोष्टींनुसार तुमची कॉलेज लिस्ट बनवून दिली जाते. तिसरं आहे लाईव्ह सेशन्स. म्हणजे कॅप राऊंड 1 पासून ते कॅप राऊंड 4 पर्यंत कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, प्रत्येक स्टेपला आमच्या ॲडमिशन रिगार्डिंग झूम मीटिंग्स होतात, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे काही फॉर्म फिलिंग वगैरे आहे ते सगळं तिथं कव्हर केले जातं. त्यानंतर आहे स्पॉट आणि ILS राऊंडचा गायडन्स. म्हणजे कोणत्याच कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत, त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म असतील, तुम्हाला कुठं अप्लाय केलं पाहिजे त्याबद्दल सगळी माहिती वगैरे दिली जाते. आणि शेवटचं आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयरला कोडिंग कसं करायचं, त्यानंतर तुमचं CGPA कसा मेंटेन करायचा, महाडीबीच्या स्कॉलरशिप किती भरायचं, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती दिली जाते. आता काउन्सिलिंगचे जे चार्जेस आहेत ते 2500 इतके चार्जेस आहेत. ते बॅच आता फुल होत आले. लवकरच आम्हीसुद्धा रजिस्ट्रेशन्स आम्ही क्लोज करणार आहोत. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिले आहे. आणखी जर काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स आहेत प्लीज या नंबरती व्हॉट्सॲप करा. कारण का काय होतं सांगतो, गेल्या 2-3 दिवसांपासून भरपूर कॉल्स आहेत ते माझ्याकडून मिस झाले, ते रिसीव्ह नाही केले आहेत. का, कारण का काउन्सिलिंग बॅच रिलेटेड सगळी ती प्रिपरेशन वगैरे करायची असते, त्या मुलांना वेळ द्यायचा असतो. त्यामुळे जे एन्क्वायरीसाठी कॉल्स येतात ते रिसीव्ह नाही केलेले आहेत. आणि मला वाटतं ते मलासुद्धा वाईट वाटतं, कारण का पेरेंट्स इतके कॉल वगैरे करतायत वगैरे. ठीक आहे, परंतु ते आपल्याकडून रिसीव्ह नाही होते. त्यामुळे शक्य तेवढं बाळांनो काय करा, व्हॉट्सॲपवरती मेसेज करा. उगाचच कॉल्स वगैरे करून तुमचे कॉल रिसीव्ह नाही झाले तर ते परत मला वाईट वाटतं. ठीक आहे, आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की हा ENTC ब्रँचबद्दल काय आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे कॅप काउन्सिलिंगमध्ये कॉलेजेस येतात त्यांच्यामध्ये प्रामुख्याने 3 ब्रँचेस आहेत. पहिली जी आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ठीक आहे, दुसरी आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि तिसरी आहे फक्त इलेक्ट्रॉनिक्स.
ठीक आहे. आता काही कॉलेजेसमध्ये ना स्पेशलायझेशन पण स्टार्ट झालं आहे. उदाहरणार्थ PCCOEने काय केले, यावर्षी नवीन ब्रँच आणले इलेक्ट्रॉनिक्स अँड इन ब्रॅकेट VLSI डिझाईन नावाचे, ठीक आहे. किंवा भरपूर कॉलेजेसमध्ये काय असतं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अँड ब्रॅकेटमध्ये VLSI डिझाईन किंवा VLSI टेक्नॉलॉजी अशा या ब्रँचेस असतात, ठीक आहे. मग याचा अर्थ ह्या सगळ्या याच कॅटेगरीमध्ये डिवाईड होतात, ठीक आहे. मग ह्या 3 ब्रँचेसमध्ये डिफरन्स काय लक्षात ठेवा. सगळ्या कॉलेजेसमध्ये जी ब्रँच असते ती आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ठीक आहे. याचा सिंपल अर्थ सांगतो. जे काही तुम्ही आता स्मार्टफोन यूज करता, ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचं सिंपल, जे काही तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन यूज करता त्याच्यामध्ये 2 कंपोनंट्स आहेत. पहिलं म्हणजे काय, त्याचं जे सॉफ्टवेअर आहे किंवा त्याच्या जे चिप्स आहेत, ठीक आहे, किंवा त्याचं जे काही हार्डवेअरचा पार्ट आहे ते बनवण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी यूज केली जाते ती सगळी इलेक्ट्रॉनिक्समध्ये येते. आणि त्याच स्मार्टफोनचे नेटवर्किंग असेल, जे तुमचं 4G 5G वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी मॅनेज करणारी जी टेक्नॉलॉजी आहे ती असते टेलिकम्युनिकेशन. या दोन्ही गोष्टी लागतात एक स्मार्टफोन डिझाईन करण्यासाठी, त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये कव्हर केलं जातं, ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक्समध्ये लक्षात ठेवा मोस्टली हे सगळं कम्युनिकेशन सिस्टीम आणि तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या कोर इलेक्ट्रॉनिक्सवरती फोकस करतं. सेमी कंडक्टरचा पार्ट, मायक्रो प्रोसेसरचा पार्ट, मायक्रो कंट्रोलरचा पार्ट, VLSI डिझाईन या सगळ्या गोष्टी यामध्ये कव्हर होतात, ठीक आहे. आता हे जे टर्म्स आहेत एम्बेडेड सिस्टीम, IoT वगैरे, ते थोडे ऐकायला आत्ता कन्फ्युजिंग वाटतात, ठीक आहे. आता ENTCमध्ये कोडिंग असतं का? असतं. अराउंड 25 to 30% हा कोडिंगचा पार्ट असतो. दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. आत्ता ही काही वर्षांपूर्वी ही कॉलेजेसमध्ये स्टार्ट झाली. आता आमच्या PICTनं सुद्धा 3 वर्षापूर्वी ही ब्रँच स्टार्ट केली 60च्या एनटेकनं. मात्र भरपूर कॉलेजेसमध्ये ही ब्रँच नाही आहे. मुंबईच्या कॉलेजेसमध्ये ही ब्रँच मोस्टली आढळून येते, ठीक आहे, ENTC सोबत. मग याच्यामध्ये काय असतं तर या ENTC आणि ECSमध्ये एवढंच आहे की याच्यामध्ये कोडिंगचा जो पार्ट आहे तो थोडा जास्त आहे, ठीक आहे. त्यामुळे ज्या मुलांना वाटतं की मला कोडिंग अजून एक्स्ट्रा हवी आहे वगैरे ENTCमध्ये, तर त्यांच्यासाठी ECE हा ऑप्शन आहे, ठीक आहे. आणि दुसरा आहे ते म्हणजे तिसरी आहे ती आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आता इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे ही कम्प्लिटली कोर ब्रँच झाली, याचा आणि कोडिंगचा काहीही संबंध नाही आहे, ठीक आहे. आता ही कुठं ब्रँच आहे तर आपल्या वालचंद कॉलेजला असेल किंवा VJTIमध्ये ह्या इलेक्ट्रॉनिक्सची कम्प्लिटली कोर ब्रँच आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला कोडिंग वगैरे काही आढळणार नाही. मोस्टली सगळे VLSI टेक्नॉलॉजी, सेमी कंडक्टर्स, एम्बेडेड हार्डवेअर सिस्टीम या सगळ्या गोष्टी ना याच्यामध्ये येतात. आता ही कुठे यूज होते तुम्ही जर विचार करा, प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो AI इज फास्टली ग्रोविंग वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सुरू आहेत. मग AIसाठी ज्या चिप्स लागतात किंवा जे काही हार्डवेअरचं पार्ट लागतं, ठीक आहे, ते जे बनवण्यासाठी ज्या कंपनीज आहेत NVIDIA सारख्या, तर त्यांच्यासाठी या ब्रँचेसचा उपयोग होतो, ठीक आहे. कारण का तिथं जे इंजिनियर्स काम करतात हे मोस्टली VLSI टेक्नॉलॉजी रिगार्डिंगच इंजिनिअरिंग असतं त्यामुळे इथं त्या ब्रँचेस होतात. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये 3 ब्रँचेस असतात. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ENTC ओव्हरऑल खूप डिफिकल्ट आहे किंवा सब्जेक्ट आहे का, कसे कोडिंगचे सब्जेक्ट असतात. तर सुरुवातीला फर्स्ट इयरला तरी तुम्हाला सगळ्यांना सेमच सिलेबस असतो, त्याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असतं. मोस्टली ENTC जे आहे ही फिजिक्स ओरिएंटेड ब्रँच आहे, ठीक आहे. म्हणजे जे काही आपला सेमी कंडक्टरचा पार्ट तुम्ही 12वीला शिकलाय तो फक्त त्यांनी पुढं कॅरी फॉरवर्ड केलाय. मग याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स येतं, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग येतं, सिग्नल्स अँड सिस्टीम येतं, प्रोग्रामिंगचे फंडामेंटल्स असतात, त्यानंतर मायक्रो प्रोसेसर, कंट्रोलर्स, कम्प्युटर नेटवर्क, वायर मोबाईल नेटवर्क, IoT, एम्बेडेड सिस्टीम, कंट्रोल सिस्टीम, हे सगळे सब्जेक्ट प्रत्येक सेमिस्टरला कव्हर होतात. जर ओव्हरऑल डिफिकल्टी वगैरे म्हणायची झाली तर मी ज्या आता माझे जे PICTचे वगैरे मित्र आहेत त्यांच्यावरून समजले प्रत्येक सेमिस्टरला फक्त एक सब्जेक्ट असतो जो थोडाफार डिफिकल्ट वाटतो, मात्र इतका पण नसतो जो आपल्या इझिली काढू शकता तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून. इतकी काही डिफिकल्ट ब्रँच नाही आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं ठीक आहे की ENTC ब्रँचमध्ये कोडिंग आहे का आणि कसं करायचं. मी जसं सांगितलं की ENTCमध्ये अराउंड 25 to 30% जो आहे तो कोडिंगचा पार्ट येतो. मग या कोडिंगमध्ये काय असतं, मोस्टली त्यांना काय असतं प्रत्येक सेमिस्टरला एक कोडिंग रिलेटेड सब्जेक्ट त्यांना दिलेला असतो, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला उदाहरणार्थ C लँग्वेज असेल, C++ असेल, पायथन असेल, एम्बेडेड C असेल, या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस येतात. डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम, आता आमच्या PICTमध्ये ते जे होतं डेटा स्ट्रक्चर्स अँड अल्गोरिदम जे असेल ते त्यांनी C++मध्ये कव्हर करत होते. ऑब्जेक्ट ओरिएंटेड जावा प्रोग्रामिंग वगैरे होते. त्यामुळे बेसिक जे काही फंडामेंटल्स कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये शिकवले जातात ते सगळे इथं कोडिंगसाठी इकडे शिकवले जातात. मग आता मुलं कशी कोडिंग करतात, मग तिथं थोडा तुम्हाला एक्स्ट्रा मेहनत करावी लागते. कशी सांगतो, सपोज तुम्ही ENTC ब्रँच घेतलीत, ENTC ब्रँच घेतल्यानंतर काय होतं तुम्हाला हार्डवेअरचे पार्ट पण शिकवायचं आहे प्लस तुम्हाला कोडिंग पण करायचं आहे. आता हार्डवेअरचा सिलेबस जास्त असल्यामुळे तुम्हाला इथं पण फोकस तुम्हाला करावा लागतो आणि वेळ मॅनेज करून तुम्हाला कोडिंगसुद्धा करावे लागतं. मग इथं थोडं मला ट्रिकी होऊ शकतं कारण का कम्प्लिटली फोकस हा तुम्हाला कोडिंगवरती करता येत नाही, हार्डवेअरवरती सुद्धा करावा लागतो. कारण का ते सब्जेक्ट असतात ते सेमिस्टर आपल्याला क्लिअर झालं तरच आपल्याला पुढं जाता येतं, ठीक आहे. त्यामुळे
लक्षात ठेवा ENTCमध्ये कोडिंग आहे, तुम्हाला एक्स्ट्रा थोडी मेहनत घ्यावी लागतात, एफर्ट्स घ्यावे लागतात. कारण का कॉलेज लेवलला सांगतो, एक म्हणजे मी आता इंजिनिअरिंग PICTमधून कंप्लीट केले त्यामुळे सांगतो, 11वी-12वीपर्यंत आपले टीचर्स आपल्याला सांगायचे की स्वतः येऊन विचारायचे समजतंय का, कसं आहे वगैरे. ज्यावेळी तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाता त्यावेळी ही अपेक्षा ठेवू नका की कुणी तुमच्याकडे येईल, कुणी विचारेल तुम्हाला समजले का, तुम्हाला हे समजत नाही का वगैरे वगैरे. फार थोड्या फॅकल्टी असतात. फॅकल्टीचं काम काय असतं इंजिनिअरिंगमध्ये, सिलेबस जो आहे सेमिस्टरचा कव्हर करणं, तुमच्या असाइनमेंट्स कंप्लीट करून घेणं, तुमचे जर्नल्स चेक करणं, बस दॅट्स इट. त्यांना बाकी तुमच्याशी काहीही घेणं देणं नसतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला स्वतःला एक्सप्लोर कराव्या लागतात आणि ती तयारी ठेवायची. कुणावरती डिपेंड न राहता जे काही असेल स्वतः तुम्हाला स्किल्स गेन करावे लागतात या 4 वर्षांमध्ये आणि त्यानंतर जॉब रेडी व्हावं लागतं. ठीक आहे. कॉलेज फक्त काय करणार, तुम्हाला कंपनी आणून देणार, ऑपॉर्च्युनिटीज आणून देणार, या फक्त गोष्टी करतं. ठीक आहे. आता नेक्स्ट येतो की ENTC खरंच डिफिकल्ट आहे का, कारण का खरंच खूप जण बोलतात ना ENTC खूप डिफिकल्ट आहे. लक्षात ठेवा कोणतीच इंजिनिअरिंगची जी ब्रँच आहे ना ती इझी नाही आहे. म्हणजे आता मी स्वतः IT फील्डमधून आहे त्यामुळे सांगतो, IT सुद्धा असे भरपूर सब्जेक्ट्स आहेत ते थोडेफार डिफिकल्ट आहेत. ठीक आहे. मात्र होतं का, कम्पॅरेटिव्हली मी जर ENTC आणि CSITचे सब्जेक्ट डिफिकल्टीज का जर म्हणजे कम्पेअर केली तर ENTCचे सब्जेक्ट स्लाइटली डिफिकल्ट आहेत. मात्र असं नाही की CSIT पण इझी आहे. प्रत्येक ब्रँचची थोडीफार डिफिकल्टी आहेच. ENTC इतकी डिफिकल्ट नाही आहे. लक्षात ठेवा जर ह्या टेक्नॉलॉजीज वगैरे समजून घेतल्यात व्यवस्थित तर ENTC इतकी पण डिफिकल्ट नाही आहे, मॉडरेटच आहे. ठीक. मेन गोष्टी काय असतं, डिफिकल्ट का वाटतं मुलांना, तर या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ओके याच्यामध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांना वेळ पुरत नाही. काय होतं, हार्डवेअरचे सब्जेक्ट अभ्यास करायला लागले तर सॉफ्टवेअरचं कोडिंग मागे पडतं, कोडिंगचा अभ्यास स्टार्ट केला तर हार्डवेअर समजत नाही. मग अशा या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही ब्रँच डिफिकल्ट वाटते. अदरवाईज प्रत्येक ब्रँचला थोडेफार फायदे तोटे आहेत. फक्त एक आहे, जर तुम्ही म्हणजे माझ्या इंजिनिअरिंगच्या जर तुम्ही दिवसामध्ये फक्त 1 तास जे काही कॉलेजमध्ये शिकवले ते घरी येऊन वाचलत ना तरीसुद्धा इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट सगळे व्यवस्थित निघून जातात. आता आमच्या वेळी तरी इंजिनिअरिंगला म्हणजे लिटरली आम्हाला एक्झामच्या 2 दिवस आधी समजायचं की या सेमिस्टरचा सिलेबस काय आहे, कारण का ते आम्ही तेव्हा स्टार्ट केलेलं असायचं. त्यामुळे इतकं काही टेन्शन घेऊ नका की खूप ब्रँच डिफिकल्ट असते. एक्झामच्या आधी 2 दिवस जरी स्टार्ट केलं ना तरीसुद्धा सगळ्या गोष्टी होतात. परंतु तसं करू नका. डेली थोडे टास्क वगैरे जर केले ना तरी सगळ्या गोष्टी होऊन जातात. ठीक आहे. आता येतो महत्त्वाचा मुद्दा की या ENTC ब्रँचचे की फ्युचर ऑप्शन्स काय आहेत. मग लक्षात ठेवा मी 4 फ्युचर ऑप्शन्स ठेवलेले आहेत. पहिलं म्हणजे काय, तर मोस्टली या ENTC ब्रँचचे जे प्लेसमेंट्स आहेत त्या CSIT सोबतच होतात. म्हणजे ज्या कंपनी CSITला अलाव करतात त्या ENTCला पण अलाव करतात. आता इथं प्रॉब्लेम काय होतो सांगतो, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मोस्ट ऑफ दी कॉलेजेस म्हणजे मुलं जे आहेत टॉप कॉलेजमध्ये 100+ प्लेसमेंट जे आहेत ते अनप्लेस्ड राहिले, म्हणजे त्यांची जॉबच नाही मिळाली. मग हे का होतं, कॉलेजेसनी काय केलं आहे, सगळ्या कॉलेजेसनी एक बिझनेस मॉडेल ओळखलं आहे. ते म्हणजे काय, सगळ्यांना काय माहिती आहे की विद्यार्थ्यांना CS, IT किंवा AIच्या ज्या ब्रँचेस आहेत तिथं ॲडमिशन जास्तीत जास्त हवे. मग कॉलेजनी सुद्धा बरोबर केलं. ज्या कॉलेजेसच्या आधी इनटेक 120 किंवा 180 होते, जास्तीत जास्त कॉलेजेसने आता 240, 360, VIT सारख्या कॉलेजचा तर 720चा इनटेक आहे. मग असे इतके भरमसाठ इनटेक सगळ्यांनी वाढवून ठेवले. का, कारण जास्तीत जास्त CSच्या सीट आपल्याला मिळाव्यात, मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स आपल्याकडे याव्यात, ज्यातून डोनेशन मिळावं, हे सगळं रेव्हेन्यू मॉडेल त्यांनी ओळखलं आणि CS रिलेटेड ब्रँचेसच्या सीट्स वाढवल्या. इव्हन ENTCच्या पण सीट्स वाढवल्या. मग ज्यावेळी इतक्या सीट्स वाढतात त्यावेळी त्या नंबर ऑफ कंपनीज ज्या आहेत कॅम्पस व्हिजिट येणाऱ्या त्या वाढतात का, नाही, त्या थोड्याफारच कमी जास्त होत असतात. मग आता ज्यावेळी कंपनी कॅम्पस व्हिजिटसाठी आली ती साहजिकच विचार करेल की त्यांचा क्राऊड समजा 1000 स्टुडंट्सचा आहे. ठीक आहे. ते म्हणणार तर इतक्या विद्यार्थ्यांच्या आम्ही एक्झाम्स का कंडक्ट करतो बसू किंवा इंटरव्ह्यूसाठी आम्ही वेळ का घालू, आम्हाला काय करा, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि IT या 2 ब्रँचचे जे विद्यार्थी असतील ना ते आम्हाला पुढं पाठवा. ठीक आहे. मग कॉलेज काय करतं, तर ENTCला ड्रॉप करतं आणि कम्प्युटर IT इंजिनिअरिंग ब्रँचचे टेस्ट किंवा असेसमेंट कंप्लीट करतं आणि त्यांना पुढवलं. मग इथं प्रॉब्लेम येतो. त्यामुळे ही जी अवस्था आहे ठीक आहे ती कम्प्युटर रिलेटेड ब्रँच किंवा कॉलेजेसच्या इनटेकमुळे हा पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम काय आहे सांगतो, मोस्टली महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जे प्लेसमेंट होतं ते सगळं ओके कम्प्युटर रिलेटेड ब्रँचमध्ये जास्तीत जास्त हायरिंग होतं. आता ज्या काही कंपनी या इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये हायरिंग करतात, वेदांत असेल, फॉक्सकॉन असेल, ठीक आहे, किंवा NVIDIA वगैरे असेल, मग या कंपनीज असेल, बॉश असेल, सिमेन्स असेल, या कंपनीज ज्या आहेत त्या मोस्टली महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये व्हिजिट करत नाहीत. IIT NITsला वगैरे व्हिजिट किंवा IITsला करतात. मग ही जी मुलं आहेत त्यांना डिपेंड राहावं लागतं ज्या काही टेक ब्रँचमधल्या कंपनीज असेल, सर्व्हिस बेस्ड कंपनी असेल त्यांच्यावरती. ठीक आहे. आता गेल्या 2 वर्षांपासून काय होतं, या ज्या सर्व्हिस बेस्ड कंपनीज असेल TCS, इन्फोसिस, कॅपजेमिनाय, ॲक्सेंचर वगैरे यांनी सुद्धा आपली जी ह्युमन जी
काय बोलतात की फ्रेशर्सची हायरिंग आहे ती थोडी रिड्यूस वगैरे केलेली आहे. मग त्यामुळे जे आहे थोडं जॉब मार्केट डिफिकल्ट होऊन जातं. त्यामुळे लक्षात ठेवा, CSIT प्लेसमेंट्समध्ये प्लेसमेंट्स आहेत का किंवा 4 वर्षानंतर राहतील का? नक्की प्लेसमेंट राहतात. फक्त जे काही डेव्हलपमेंट ओरिएंटेड वर्क होतं, जे आता AI करते ते आपलं एफेक्ट होऊ शकतं. बाकी टास्क वगैरे सगळे ऑटोमेशन होतात, मात्र प्लेसमेंट्स राहणार आहेत. त्यामुळे पहिला प्रश्न तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे की तुम्ही 4 वर्षानंतर CSITमध्ये चांगली प्लेसमेंटसाठी ट्राय करू शकता. दुसरा आहे कोर इलेक्ट्रॉनिक्सचे सुद्धा जॉब असतात भरपूर कंपनीजमध्ये, तिथंसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. परंतु या कंपनीज ज्या आहेत त्या कमी असतात आणि मोस्टली आपल्या महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये हायरिंग करत नाहीत. तिसरं असतं गव्हर्नमेंट एक्झाम्स, तुम्ही गेट असेल, PSUज असेल, इस्रो असेल किंवा आपलं UPSCला सुद्धा, तिथंसुद्धा तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टला ही ब्रँच उपयोगाला येते. आणि त्यानंतर जी मुलं काही हायर स्टडीजला जातात, MTech असेल, अब्रॉड असेल, MBA वगैरे, त्यांच्यासाठी सुद्धा ही ब्रँच अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. मग आता ENTCचं खरंच फ्युचर किंवा 4 वर्षानंतर स्कोप असणार आहे का? लक्षात ठेवा, तर 4 वर्षानंतर ना आपलं जे जग आहे ते दिवसेंदिवस लवकरात लवकर बदलत चाललं आहे. ठीक आहे. त्यामुळे इथून पुढे 4 वर्षानंतर काय होईल, काय होणार नाही, हा विचार तरी आत्ता सांगणं खूपच डिफिकल्ट आहे. मग आता आपण काय करू शकतो? 2 पॉसिबिलिटी आहेत. ठीक आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक सिच्युएशन सांगतो. एक आहे, एका विद्यार्थ्याला एका टायर 2च्या कॉलेजमध्ये CS भेटत नाही आहे, मात्र त्याच टायर 2च्या थोड्या लोअर कॉलेजमध्ये, ठीक आहे, लोअर कॉलेजमध्ये ENTC भेटते. ठीक आहे. ओके. मग म्हणजे सिच्युएशन लक्षात ठेवा, कॉलेजच्या रँकिंगमध्ये इथं डिफरन्स खूप कमी आहे. ठीक आहे. म्हणजे एका चांगल्या कॉलेजमध्ये CS भेटत नाही आहे, परंतु त्याला त्याच्यापेक्षा थोडं खालच्या कॉलेजमध्ये काय होतं, ओके, थोडी सिच्युएशन कन्फ्यूज आहे. एका चांगल्या कॉलेजमध्ये टायर 2च्या, ठीक आहे, त्याला ENTC भेटते. ओके. आणि त्याच्यापेक्षा थोड्या खालच्या कॉलेजमध्ये त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग भेटते. असा हा सिनेरिओ आहे. हा सिनेरिओ कन्सिडर करा की चांगल्या कॉलेजमध्ये जर मला CS भेटत नाही, तिथं ENTC भेटते आणि त्याच्यापेक्षा खालच्या कॉलेजमध्ये मला काय वाटतं AI रिलेटेड किंवा CS भेटते. मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायला पाहिजे? याचं उत्तर आहे, जर कॉलेजच्या रँकिंगमध्ये जास्त डिफरन्स नसेल, ठीक आहे, म्हणजे थोडेफार क्लोजलीच असतील कॉलेजेस, तर काय करा, तर तुम्ही प्राधान्य द्या ब्रँचला आणि इथं तुम्ही कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT रिलेटेड ब्रँच चूज करा. ठीक आहे. हा होता पहिला सिनेरिओ. आणि दुसरा सिनेरिओ काय आहे, तर सपोज एखाद्या मुलाला कम्प्युटर इंजिनिअरिंग भेटते, परंतु थोडं लोच कॉलेज भेटते, आणि समजा ENTC भेटते, परंतु चांगल्या कॉलेजमध्ये भेटते, आणि या कॉलेजच्या रँकिंगमध्ये खूपच डिफरन्स आहे, नंबर ऑफ कंपनीज व्हिजिट करणाऱ्या खूप चांगले आहेत. ठीक आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही काय करू शकता, तर चांगल्या कॉलेजची ENTC चूज करू शकता ओव्हर दी लो कॉलेज जे आहे ते कम्प्युटर इंजिनिअरिंग. खरं तर कुठलंही कॉलेज लो असेल, हाय वगैरे अशा गोष्टी नसतात. हे Tier 1, Tier 2, Tier 3 वगैरे डिपेंड करतं मुलांची मेहनत वगैरे. ठीक आहे. कारण का तुमचे जे जॉब ओरिएंटेड किंवा तुमच्या स्किल्सवरतून सगळ्या गोष्टी ठरतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही ब्रँच ENTC निवडावी का या 2 सिनेरिओवरून समजलं. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, डिसिजन घ्यायला अजून वेळ आहे. यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ ते एक्सप्लोर करा, त्या सगळ्या गोष्टी ॲनलाईज करा आणि त्यानंतर ठरवा की तुम्हाला ENTC ब्रँच हवी आहे की नको. माझं पर्सनल सजेशन आहे की ENTC ब्रँच एव्हरग्रीन ब्रँच आहे. तुम्हाला हार्डवेअर, कॉम्प्युटर या सगळ्या गोष्टींना म्हणजे तुम्हाला टच करता येतं. त्यामुळे चांगली फ्युचरसाठी चांगली नक्कीच ब्रँच आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला असं नाही की फक्त तुम्हाला जॉब ओरिएंटेड, ह्या प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला वेगवेगळे जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे अप्लाय करता येईल. ठीक आहे. आय होप ही तुम्हाला प्रोसेस समजली असेल. ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक दिले आहे, नक्की एनरोल करा. शक्य तर या नंबरवरती प्लीज व्हॉट्सॲप करा. कॉल केले तर रिसीव्ह होतील की नाही खरंच डिफिकल्ट आहे. हा काय, ओके. आय होप तुम्हाला हा प्रोसेस समजला असेल आणि व्हिडिओसुद्धा समजला असेल. जे काही तुमचे डाऊट्स असेल कमेंटमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.